सेंथाक्विन. तर हे रिसेंट ड्रग आहे फॉर हायपोव्हॉलेमिक शॉकसाठी आलं आहे. अल्फा 2A. तर ॲक्च्युली हा 2B मेजर ॲक्शन आहे. त्याच्याने व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं, व्हिनस रिटर्न वाढतो आणि कार्डियक आउटपुट वाढतं. 2A त्याची पार्शल सेकंडरी ॲक्शन आहे. त्याच्यामुळे SVR कमी होतो, परंतु इतकंही कमी होत नाही की BP फॉल होईल. तर तो म्हणतो SVR डिक्रीज झाल्याने टिश्यू परफ्युजन इम्प्रूव्ह होतं, तर लॅक्टेट्स कमी होतात. तर बीटावर तर ॲक्ट होत नाही, टॅकी होण्याचा प्रश्नच नाही आहे. आणि ब्लड लॅक्टेट आणि बेस डेफिसिट कमी होतं. डोसेज म्हणजे 10 माइट्स पर kg फॉर 1 hour. 3दा रिपीट करू शकतो. खूप महाग ड्रग आहे. आपल्याकडे 3 सॅम्पल आहेत PFTला. इंडियामध्ये अलाउड आहे, FDA अप्रूव्ड नाही आहे. तर हायपोव्होलेमिक शॉकसाठी आहे. तर मी त्याला विचारलं की डेक्समेडमध्ये काय फरक आहे. ॲक्च्युली डेक्समेड 2A आहे मेनली. हायडोसमध्ये 2B काम करतो. त्याच्यामुळे हायडोसमध्ये तो व्हॅसोकन्स्ट्रिक्शन आणि हायपरटेन्शन करतो, अदरवाईज काही नाही आहे. तर त्याचं 2A जे आहे त्याच्यामुळेच त्याची स्पायनल आणि सेंट्रल ॲक्शन आहे डेक्समेडची. तर तोच फरक आहे, बाकी काही नाही आहे. 2A आणि 2B. डेक्समेड 2A 2B आणि हा 2B मेनली आणि पार्शल 2A. दॅट इज द मेन डिफरन्स. ॲनॉलॉजी दिली त्यांनी योगा टीचर आणि पॅरामेडिकसारखी. शांत करतो, तो पॅरामेडिक तुमचं रिससिटेशन करतो, वेन्स स्क्वीज करतो विदाउट स्ट्रेसिंग द हार्ट. मग हे पण त्याचं चांगलं वाटलं मला. डेक्सेस डाउनर, कॅन्थाईज स्क्वीझर. C फॉर सर्क्युलेशन, C फॉर कन्स्ट्रिक्शन आणि डेक्सेम इज फॉर डाऊन 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 आणि सिडेशन म्हणजे सगळंच डाऊन होतं. डेक्समेड्स डाईव्स स्लोज द वाईब, कॅन्था स्क्वीजेस, प्रेशर रायझेस. तर की डिफरन्स इज हिअर. 2A greater than 2B आणि 2B plus 2A. Thank you.